नमस्कार सर्वांना, मी रोनिकम. तर आपण आज बघणार आहोत बांधकाम कामगार योजनेअंतर्गत वीज 32 योजनेचा लाभ दिला जातो. तर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर 1 रुपयाची नोंदणी करायची आणि बांधकाम कामगाराचा लाभ घ्यायचा. तर कोणते कागदपत्रे लागणार आणि हा अर्ज कशा प्रकारे करायचा आणि कशा या योजनेचा लाभ घ्यायचा ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवे आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बांधकाम कामगारांना मोफत भांडी, बांधकाम कामगार पेटी, बांधकाम कामगारांच्या मुलांना 1,00,000 रुपयापर्यंत शिष्यवृत्ती, मुलांच्या लग्नासाठी आर्थिक मदत, घरकुल अशा एकूण 32 योजनांचा लाभ बांधकाम कामगारांना मिळतो. पण या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांना नोंदणी करावी लागते. ही नोंदणी करणे खूप महत्वाची असते. नोंदणीकृत बांधकाम कामगारच या योजनेचा लाभ घेऊ शकतात. बांधकाम कामगार नोंदणीसाठी कोणत्या प्रकारचे कागदपत्रे लागणार ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बांधकाम कामगार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती? सर्वप्रथम आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, घोषणापत्र, 90 दिवसाचे काम केल्याचे प्रमाणपत्र. तर अशा प्रकारे तुम्हाला हे 5 प्रकारचे कागदपत्रे लागतात आणि तुम्ही बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज करू शकतात. तर सर्वप्रथम आधार कार्ड हे प्रत्येक व्यक्तीकडे असतं, रेशन कार्ड प्रत्येक व्यक्तीकडे असतं, बँक पासबुक प्रत्येक व्यक्तीकडे असतं, घोषणापत्र हे तुम्हाला काढावं लागतं. त्यानंतर 90 दिवसाचे काम केल्याचे प्रमाणपत्र. हे प्रमाणपत्र तुम्हाला ग्रामसेवक, तुमच्या कॉन्ट्रॅक्टर, तुम्ही ज्याकडे काम करता त्या व्यक्तीकडून तुम्ही सही शिक्का घेऊन त्यावरती त्याचा रजिस्ट्रेशन नंबर टाकावा लागतो. बांधकाम कामगाराचा, कॉन्ट्रॅक्टरचा. कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला तो नंबर वगैरे सगळं भरून देतो, त्याची सही वगैरे देतो, शिक्का वगैरे सगळं त्या कागदावरती मारून देतो. तुम्हाला फक्त तो कागद घेऊन त्याच्याकडे जाऊन त्यांना सांगायचं आम्हाला बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज करायचा आहे, तुम्ही आम्हाला सही शिक्का वगैरे द्या. तर ते तुम्हाला लगेच सही शिक्का वगैरे लगेच देतील. किंवा तुम्ही तुमच्या जवळच्या ग्रामसेवककडे जाऊन हे काम करू शकतात. किंवा अजून 2-3 जे जिथं तुम्ही कामाला जाता फॅक्टरीमध्ये किंवा तिथं तुम्ही त्या बांधकाम कामगाराकडून एक नोंदणी करण्यासाठी सही शिक्का घेऊ शकतात. बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करण्यासाठी ही कागदपत्रे लागतात. 90 दिवसाचे कामगार म्हणून काम केल्याचे प्रमाणपत्र, शासकीय कंत्राटदार किंवा ग्रामसेवक याचा शिक्का आवश्यक असतो. मध्यंतरी काळात बांधकाम कामगारांना हे 90 दिवसाचे प्रमाणपत्र मिळवण्यात खूप अडचणी येत होत्या. पण आता एक प्रमाणपत्र सहज उपलब्ध होत आहे. तुमच्याकडे जर सर्व वरील कागदपत्रे असतील तर तुम्ही फक्त 1 रुपयात बांधकाम कामगार नोंदणी करू शकतात. बांधकाम कामगार योजनेच्या सरकारी योजनेचा लाभ मिळवू शकतात. आता सर्वप्रथम तुम्हाला हे सर्व कागदपत्रे घेऊन सेतू केंद्रावरती जायचे आणि तिथं तुम्ही नोंदणी करू शकतात. किंवा तुमच्या आजूबाजूला कोणी चांगले व्यक्ती असेल, शिकलेले वगैरे, त्यांना जर बांधकाम कामगार नोंदणीसाठी मोबाईलवरती अर्ज करता येत असेल तर तेही तुम्ही त्यांच्याकडून घर बसल्या मोबाईलवर अर्ज करू शकतात. किंवा जर तुम्हाला नोंदणी करायची असेल तर आपण युट्यूबवर व्हिडिओ आणू आणि तुम्हाला नोंदणी करायची संपूर्ण प्रोसेस सांगू. तर घरी बसल्याही तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज करू शकतात. तर 90 दिवसाचे प्रमाणपत्र काढल्यानंतर तुम्हाला फक्त हे सर्व डॉक्युमेंट ऑनलाईन टाकल्यानंतर काही सेकंद तुमचा फॉर्म सबमिट होतो. तो फॉर्म सबमिट झाल्यानंतर थोड्या दिवस तो पेंडिंग वरती असतो. पेंडिंग वर असल्यानंतर काही दिवसात तुमचा फॉर्म हा अप्रूव्ह होतो. त्यासाठी तुम्हाला 1 रुपयाची नोंदणी करावी लागते. तर तुम्हाला पेमेंट डिटेल वरती केल्यानंतर 1 रुपये हे बांधकाम कामगार योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने मारावे लागतात आणि ते पैसे 1 रुपये मारल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म क्लिअर होतो आणि तुम्हाला 32 योजनेचा लाभ दिला जातो. जर तुम्ही बांधकाम कामगाराच्या कार्यालयात गेले तर तुम्हाला तिथून एक कार्ड दिले जाते. त्या कार्डानंतर तुम्हाला दरवर्षी ते कार्ड रिन्युअल करावं लागतं. त्या कार्डासाठी दरवर्षी तुम्हाला 1 रुपये देऊन ते कार्ड रिन्युअल होतं आणि तुम्हाला 32 योजनेच्या सरकारी योजना लाभ दिला जातो. अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा.